नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय मराठी या विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत। कशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर नक्कीच 80 पैकी 80 गुण मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही। वेळ आहे 3 तास। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत विभाग 1 गद्य विभाग। गुण आहेत 18 विभाग 18 गुणांसाठी हा विभाग आहे। यामध्ये तुम्हाला काही सूचना दिलेल्या असतात। त्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला एक पॅसेज असतो, पॅसेज वाचून तुम्हाला उत्तरांची म्हणजे प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात। प्रीतम नोकरीवरून नोकरीवर नियुक्त झाला ते पद लिहा। म्हणजेच हा प्रीतम नावाचा व्यक्ती आहे, तो नोकरीवर नियुक्त झालेलं पद तुम्हाला लिहायचं आहे। कोणतं पद आहे तर पहा, सगळ्यात सुरुवातीलाच आपलं दिलं आहे ट्रेनिंग संपवून सेकंड लेफ्टनंट म्हणून तो नियुक्त झाला। इथं दिलं आहे की नाही सेकंड लेफ्टनंट, तर इथं हे उत्तर तुम्हाला फक्त लिहायचं आहे। हे कधी जमणार आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही पॅसेज वाचायला सुरुवात करणार आहात तेव्हा। त्यामुळे कधीही प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर पॅसेज पूर्ण बारकाईने वाचून घ्या, नंतर प्रश्नांची उत्तरे द्या। तर तुम्ही तो वाचून घ्या, याच्यामध्ये मी वेळ घालवत नाही आहे। चला तर मग पुढचा पण प्रश्न होता की प्रीतमच्या छातीला बिल्ला लावला गेला तेव्हा बाईंनी केलेली कृती। फार अभिमानास्पद ही बातमी आहे, तर याबाबत काय केलं असेल तर या ठिकाणी इथे तुम्ही लिहू शकता किंवा याच्यामध्ये मी तुम्हाला लगेच दाखवते। हां, एक मिनिट, मी इथं वाचते, कुठे आहे का उत्तर शोधते। हे पहा या ठिकाणी, जेव्हा त्याला छातीवर बिल्ला लावला गेला तेव्हा मी जोराने टाळ्या वाजल्या। मला निरोप देताना तो म्हणाला, बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती। त्याच्या वर्ग शिक्षक तिथे गेले होते। जेव्हा छातीवर बिल्ला लावला तेव्हा जोराने टाळ्या वाजल्या होत्या। हा शब्द इथे लिहा, जोराने टाळ्या वाजवण्याची कृती घडली होती, बरोबर। अशा प्रकारे संपूर्ण पॅसेज तुम्ही काय करा, वाचून घ्या, छान प्रकारे उत्तर लिहा। पासिंग आउटच्या परेडच्या मैदानावरील हृदयप्रसंग कोणता होता तो तुम्ही इथे दोन्ही प्रसंग लिहून टाका। सोमत विचारले तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान याविषयी तुमचे विचार व्यक्त करा। आता पहा, त्या प्रीतम नावाच्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला सेकंड लेफ्टनंटची पोस्ट भेटली किंवा ट्रेनिंग संपली तेव्हा त्यांच्या बाई तिथे हजर होत्या, म्हणजेच त्याच्या शिक्षिका। तर तुम्हाला काय वाटतं, तुमचे मत काय आहे शिक्षकाविषयी, इथे तुम्ही लिहू शकता। 3 गुणांसाठी पहा, कधी 2 गुणांसाठी असतं परंतु 3 गुणांसाठी हे मार्क तुमचे स्वतःच्या स्वमताला मिळतात, त्यामुळे स्वतःचं मत तुम्हाला इथं प्रकट करायचं आहे। हा प्रश्न कधी सोडू देऊ नका, इथे आउट ऑफ गुण मिळालेच पाहिजेत, कारण प्रत्येक व्यक्तीला तुमचं मत आहे। या ठिकाणी पुढील आहे, पुढील उतारा वाचून पुढील सूचनेनुसार कृती करा। फरसूचा लेखी असलेले खत आणि उतारात आलेला मराठी महिना हे सगळं तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला इथे मिळणार आहे। मी पॅसेज वाचत बसत नाही, यामध्ये खूप वेळ जातो। तुमच्यासमोर स्क्रीनवर दिलेलं आहे, तुम्ही त्याचं वाचन करा, म्हणजे तुम्हाला त्याची छान उत्तरं मिळतील। इथे लगेच दिले, एका दुष्काळात गावातल्या साऱ्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या। यावरून आपलं कळतं की हा उन्हाळा असावा, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही वाचलं तर उत्तर कळेल। पॅसेजमध्ये तुम्हाला आउट ऑफ गुण मिळालेच पाहिजेत आणि मिळायलाच हवेत, कारण तुमची उत्तरं जी आहेत ते तुमच्या समोर असतात, प्रश्न पण तुमच्या समोर आहे, तुम्हाला फक्त तिथे लिहायचं आहे। आकृती पूर्ण करा। फरसूने शेतीच्या आधारावर केलेल्या गोष्टी, काय गोष्टी केल्यावरती आहेत। त्यानंतर सोमत आहे, फरसूच्या यशामागील तुम्हाला जाणवलेलं रहस्य सांगा। काय रहस्य आहे, यश कधी मिळतं, जेव्हा आपण कष्ट आणि मेहनत करतो। यावरून या उतार्यावरून आपल्याला असं जाणवतं की त्याने छोट्या जमिनीमध्ये अगदी मेहनत आणि कष्ट करून 1-1 रुपया दमडी जमून पैसे जमा केले आणि स्वतःच्या मुलीचं लग्न केलं आणि तिला सासरी पाठवलं, असा हा पॅसेज आहे। 500वरच्या 2 ओळीमध्ये तुम्हाला इथे दिसते, त्या 1.5 एकराच्या तुकड्यावर त्याने 4 पोरं वाढवली, 3 पोरींची लग्न करून सासरी पाठवली आणि तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने घातले म्हणून शेवटचा। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला कळलं की कष्ट मेहनत केल्यानंतर त्याला त्याचे इमानदारीचं फळ त्याला मिळालेलं आहे, हे आपण लिहू शकतो। कवितेचं रसग्रहण लिहायचं आहे। आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळं परवारा माईची। पहा, कळसूबाईच्या डोंगराच्या पोटालाही राहणारी लोकं आहेत। कशी असतील, कशी कपडे घातले असतील, शेतामध्ये वाढलेले असतील लहान कमी कपडे, परंतु देवीच्या आईची लेकरं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर स्थूल वाचन दिलेलं आहे 6 गुणांसाठी। पुढील कोणत्याही 2 कृती सोडवा। 1, 2, 3 कृती आहेत। आफ्रिकेतील बिग 5 ची नावे सांगून त्यातील एका प्राण्यांचे वर्णन तुम्हाला शब्दात करा। आता हे 3ही जे आहेत ते तुम्हाला स्थूल वाचन केल्यानंतरच जमणार आहे, त्यामुळे इथे पॅसेज दिलेला नाही आहे। परीक्षेला जाण्यापूर्वी स्थूल वाचनाचा चांगला अभ्यास करायचा आहे। विभाग 4 व्याकरण विभाग, गुण 16। शब्दसिद्धी, खालील शब्दांना परा हा उपसर्ग लावून शब्द तयार करा। क्रम प्रा, भप्रा म्हणजे काय,
पराभव, पराक्रम असं पहा. इथे लिहूया आपण. हां, इथे लिहूया पराभव आणि या ठिकाणी लिहिणार आपण पराक्रम. बरोबर, पराक्रम. सॉरी, इथं म आहे, लक्षात ठेवा. हा म करेक्शन करून घ्या इथे. तर अशा प्रकारे तुम्ही याला उपसर्ग लावणार. या बाजूला आपण लावू शकत नाही असं. आई हा प्रत्यय लावून शब्द तयार करा. कुठला लावू शकतो आपण बघा. त्यानंतर आहे रसविचार. पुढील ओळीतील रस ओळखा. इथे रस ओळखायचा आहे, लिहायचा आहे. वाक्यप्रचार आहे. मग्न होणे म्हणजे तल्लीन होणे किंवा त्या विचारात राहणे. कमतरता असणे म्हणजे त्या गोष्टीची कमी असणे. याचना करणे, दया करणे, विनंती करणे. गुण गाणे म्हणजे कौतुक करणे. अशा प्रकारे वाक्यात उपयोग पण करू शकतो की मी अभ्यास करताना खूप मग्न होऊन अभ्यास करते. कमतरता असणे, परीक्षा काळामध्ये शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता होती किंवा घरामध्ये कार्यक्रमामध्ये आईची कमतरता भासली किंवा वडिलांची कमतरता भासली. याचना करणे, मी फार आईकडे याचना केली की मला गावाला फिरायला जाऊ दे. गुण गाणे, आपल्याच लेकीचे आई गुण गाते. अशी कुठलीही वाक्य, सोपी वाक्य, अगदी आपण व्यवहारिक म्हणजे आपल्या घरगुती वापरामध्ये जी वाक्य असतात ती टाकली तरी चालतात. का माहिती आहे? कारण तुम्हाला दुसरी वाक्य सुचत नाहीत आणि मग तुम्हाला ते प्रश्न कठीण वाटतो आणि तुम्हाला ते लिहिता येत नाही आहे. म्हणून तुमच्या घराच्या रिलेटेड, तुमच्या मित्रमैत्रिणीच्या रिलेटेड, आईवडिलांच्या भावंडाच्या रिलेटेड हे शब्द लिहायचे म्हणजे तुम्हाला ते पटकन लिहायला सोपे जातात. आता हा प्रश्न दरवर्षी पडतोच, हे लक्षात ठेवा. शब्दसंपत्ती. ईश्वर आहे असा मानणारा, आस्तिक, दररोज प्रसिद्ध होणारे, पत्र, दैनिक किंवा दैनंदिन. दैनिक इथे काय बोलतात, आस्तिक, नास्तिक वगैरे असे. अशा प्रकारे. थंड, गरम किंवा उष्ण पण आहे इथे. हिम्मत, कमकुवतपणा किंवा नाही, हिम्मतचं काय येईल इथे, त्याच्या समानार्थी शब्द आहे. ताकद बांधणे असा पण येऊ शकतो. अजून विचार करा आणि लिहा. विरुद्धती शब्द लिहा. विजय, पराजय किंवा पराभव. फायदा, तोटा, नुकसान पण लिहू शकता इथे याप्रमाणे. खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थ पूर्ण शब्द तयार करा. वाचनालय, वाचन, लय. बरोबर. नाल, घोड्याच्या पायाला जी असते ती नाल, नाल, लय, त्यानंतर वाचन असं. लेखन, नियमानुसार लेखन. तर सार्वजनिक हा शब्द बरोबर आहे. सार्वजनिक. मार्गदर्शक, निर्विकार, आशीर्वाद, त्यानंतर आशीर्वाद, सल्लागार, प्रदर्शन. हे असे शब्द असतात की तुम्ही ते ओळखायचे असतात. विरामचिन्ह ओळखून लिहा. याला म्हणतात स्वल्पविराम. किती सोपं आहे पहा. अगदी लहान मुलांची उत्तरं आहेत. स्वल्पविराम, डबल अवतरण चिन्ह किंवा अवतरण चिन्ह लिहिलं तरी चालेल. अशा प्रकारे. पारिभाषिक शब्द. प्लंबर म्हणजे काय, नळ बनवणारा किंवा नळ तोडल्यानंतर जोडणारा. लिरिक्स म्हणजे लय. पुढील अपठित उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. खालील कृती करा. आपल्या जीवनाची दिशा ठरवणारे. दिशादर्शक काय असतात पहा. पॅसेजमधून वाचून लिहा खरं तर, परंतु दिशादर्शक असतात. दिशादर्शक. जगाचं तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावरून ठरतो. पूर्ण वाचून घ्या म्हणजे तुम्हाला उत्तरं कळतील. त्यानंतर संस्कार संगतीतून जन्म घेतात. याविषयी तुमचे काय मत आहे. बरोबर आहे. जशी संगती तसा व्यक्ती घडतो. जर आपण एखाद्या चांगल्या सहवासामध्ये राहिलो, चांगल्या व्यक्तीमध्ये राहिलो, तो यशस्वी असेल तर आपणही त्याच्याप्रमाणे विचार करायला लागतो. जर वाईट विचाराच्या प्रवृत्तीच्या माणसासोबत आपण राहिलो तर आपलेही विचार निगेटिव्ह बनतात. हे तेवढंच खरं आहे. बरोबर आहे. तर याविषयी तुम्ही तुमचं मत सादर करा. हे प्रत्येकजण लिहू शकतो. लिहा. पद्यविभाग. जशा तसं इथं कॉपी करण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण हे कसं उत्तर आपण मनानेच लिहू शकतो ना. आपण प्रत्येकाचं मत आहे, हे तुमचं मत आहे. त्यामुळे इथे कोणी काय लिहिल, माझं चुकेल का, मला शिक्षक काय बोलतील, मला शिक्षकांनी सांगितलेलं मी विसरून गेलो, असं काही नाही आहे. आपलं स्वतःचं मत आहे. आकृतीबंध पूर्ण करा. रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेली कृती.
काय आहे कवितेमध्ये तुम्हाला पुढे दिसेल. चौकटी पूर्ण करा. शस्त्रांना अशस्त्रांना शक्ती देणारी, आईला धार दाखवून ठेवलेली. पहा. बाळ चाललास रणा, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतीने तुझं करीते औक्षण. याच पराक्रम बाहुनी स्वातंत्र्य राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा. नाही एकही उंदका मुखावाटे काढणार, मीही लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. अशुभांची सावलींची. ही पहा, अशुभ आणि सावली, कोणाची सावली पडणार नाही आणि अशुभ बातमी घडणार नाही याची धार लावून ठेवलेली आहे तलवारीला. उत्तर इथंच मिळालेलं आहे. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईन भवानी. कोण देणार आहे? भवानी आणि शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. उत्तर पहिल्या प्रश्नाचं इथे मिळालेलं आहे. अशा प्रकारे कविता खूप सुंदर आहे. खालील ओळीचा सरळ अर्थ लिहा. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन, पुन्हा माझ्या हाताने दूतभात भरवीन. या काव्यपंक्तीत भावसौंदर्य स्पष्ट करा. भावसौंदर्य लिहायचं आहे. प्रश्न दुसरा, ही कविता दिलेली आहे आणि या कवितेमधील तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. काय आहेत पहा. आपुले जगणे आमुची ओळख, महाराष्ट्रावरून टाकं वळून काय आहे. ह्या 2 कविता आहेत. या कवितेमधील कवितेतील लेखक तुम्हाला लिहायचे. जी कविता येत असेल त्या कवितेचे लेखकांचं नाव लिहा, म्हणजे कवयित्रीचं नाव लिहा किंवा कवीचं नाव लिहा. प्रस्तुत विषय काय आहे कवितेचा विषय लिहा. तुम्हाला ही कविता आवडते का? आवडत असेल तर होय मला आवडते, आणि का आवडते त्याचं रिझन. नसेल आवडत तर ही कविता मला आवडत नाही, आणि का आवडत नाही त्याचं कारण इथं तुम्हाला द्यायचं आहे. त्याचे तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतात. त्यानंतर उपयोजित लेखन आहे 24 गुणांसाठी, 24 मार्क्ससाठी. तर तुम्हाला ते कंपल्सरी सोडवायचं आहे, कारण हे मार्क तुमच्या हातचे असतात. हे पत्रलेखनाला तुम्ही घाबरता. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी खूप सारे प्लेलिस्टमध्ये पत्रलेखन कसं करावं, पत्रलेखन कसं असावं, मराठीमध्ये पत्रलेखन, हिंदीमधील पत्रलेखन, इंग्लिशमध्ये सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता. खूप साऱ्या आहेत. 9वी 10वीच्या प्रश्नपत्रिका, घटक चाचणी क्रमांक 1, 2, सामायिक परीक्षा, वार्षिक परीक्षा, सर्व परीक्षांची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहेत. अधिक अभ्यासासाठी, अधिक सरावासाठी प्रॅक्टिस करू शकता, वाचन करू शकता, पाहू शकता, सर्च करा. प्रश्न 5मध्ये तुम्ही पत्र लिहू शकता. 2 पत्र आहेत, औपचारिक आणि अनौपचारिक. कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदींची मागणी करणारे पत्र, आणि या ठिकाणी आहे काही वस्तूचा सदोष आढळल्यावर त्यावर तक्रार करणारे पत्र. असे 2 पत्र तुम्हाला इथे लिहायचे आहेत. पुढील मुद्दा आहे वृत्तांत लेखनाचा. वृत्तांत लेखन म्हणजे घडलेली घटना जशी आहे तशी सविस्तर सांगणे किंवा बातमीपत्र तयार करणे, याला आपण वृत्तांत लेखन असं म्हणतो. तुमच्या शाळेला राज्य शासनाकडून मिळालेल्या मुख्यमंत्री शाळा, माझी सुंदर शाळा पुरस्कारांचे वृत्तांत वर्णन करा. आपल्या शाळेला जर माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार मिळाला, तो कसा सादरीकरण केला, कसा मिळाला, त्यामध्ये आपल्या शाळेच्या काही अटी आपण कशा पूर्ण केल्या, शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, शाळेचं सर्व माहिती आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. कार्यक्रमाची प्रस्तावनापासून शेवटपर्यंत आपल्याला सगळं लिहिणं गरजेचं आहे. वृत्तांत सादर करायचा आहे. 3 कृती लिहायच्या आहेत, कोणतेही 2 सोडवायच्या आहेत. म्हणजे जसं की जाहिरात लेखन, संवाद लेखन आणि कथालेखन, या 3ही कृतीपैकी तुम्हाला ज्या सोप्या वाटतील त्या 3पैकी तुम्ही कोणतेही एक सोडू शकता. कथालेखन, संवाद लेखन आणि जाहिरात लेखन. जाहिरात लेखन अतिशय सोपं आहे. वृत्तांत लेखन आणि जाहिरात लेखनमधील फरक समजून घ्या. बऱ्याच मुलांना हे समजत नाही. पुढे जाऊन शब्दावरून आकर्षक जाहिरात लेखन तयार करा. जाहिरात लेखन म्हणजे काय? शब्द, छत्री, रेनकोट, पाऊस, आणि यावरती तुम्हाला दुकान टाकलं आहे तुम्ही उदाहरणार्थ, किंवा छत्री आणि रेनकोट विकण्यासाठी एक हे टाकलेलं आहे. त्यामध्ये अतिशय आकर्षक अशी छान रेनकोट, छत्री तुम्ही लावलेले आहेत. 50% डिस्काउंट या पावसाळ्यामध्ये, किंवा पहिल्यांदा खरेदी केली तर एवढं डिस्काउंट मिळेल, 2 छत्र्या घेतल्या तेवढं डिस्काउंट. अशा प्रकारे आकर्षक अतिशय सुंदर असं तुम्ही या स्क्वेअरमध्ये जाहिरात बनवायची आहे. तुमच्या दुकानाचं नाव, या ठिकाणी तुमचे काही वैशिष्ट्ये असतील, दुकानाची वेळ, दुकानाची सुट्टीची वेळ, त्याच्यामध्ये अधिक माहिती आणि कॉन्टॅक्ट नंबर. या ठिकाणी आकर्षक असे छान छान चित्र तुमच्या छत्रीचे लावलेले, आणि या ठिकाणी कोपऱ्यात मोठं 50% डिस्काउंट, इकडे ऑफर, असे शब्द लिहून अट्रॅक्टिव्ह लोकांना करणे, हा बाबत तुम्ही जाहिरात लेखन करायचं आहे. संवाद लेखन लिहायचं आहे, मुलाखत लिहायचं आहे. तुम्हाला अमित नावाची विद्यार्थी ही राज्य पातळीवर बालमित्र चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. तिची मुलाखत घ्यायची, आणि आपण मुलाखतीला गेल्यानंतर काही प्रश्नांची तयारी करून जातो. तर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारते सर्व आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे. कथालेखन आहे, शाळेत रोज जाणारा मुलगा रोज सकाळी आईला कामात मदत करतो,
त्याला सोन्याची अंगठी दिसते, वर्ग शिक्षकाकडे देतो, वर्ग शिक्षक पालकांना विचारतात, ओळख पटवून ती अंगठी देतात. योग्य व्यक्तीला अंगठी दिल्यानंतर मुलाला शाबासकी मिळते आणि मुलाला बक्षीससुद्धा मिळतं. यावरून एकच कळतं की इमानदारीचं फळ आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारे तुम्ही लिहा. त्यानंतर लेखन कौशल्य आहे. पुढीलपैकी कोणती एक कृती सोडवा. प्रसंग लेखन किंवा आत्मकथन या दोन्हीपैकी एक सोडवायचं आहे तुम्हाला. तर किंवा आणि तिसरा आहे मी पक्षी झालो तर. आत्मकथनपर निबंध आहे. वर्गातील बाकांचे आत्मकथन या विषयावर आत्मकथन. दुसरा आहे मी पक्षी झालो तर या विषयाचा खालील मुद्दे घेऊन कल्पना विस्तार करा. इथं आहे प्रसंग लेखन. गुणगौरव समारंभ झालेला होता, त्यामध्ये तुम्हाला मुख्याध्यापकांच्या हस्ते अतिशय छान असं बक्षीस मिळालं आहे. शिक्षकाकडून फार सारं कौतुक झालेलं आहे. तुमच्या मित्रांनी तुमच्याविषयी मनोगत व्यक्त केलं, टाळ्यांचा कडकडाट झाला आहे, आईवडील अगदी कृतार्थ झालेले आहेत. तर अशा प्रकारचं प्रसंगलेखन, आत्मकथन आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही अतिशय सुंदर अशा पद्धतीने आहे. 8 गुणांसाठी पहा, 8 गुणांसाठी पैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. हातचे मार्क आहेत, जाऊ देऊ नका. तुम्हाला जर यामध्ये काही अडचण असेल तर आत्मकथन कसं लिहावं, प्रसंगलेखन कसं लिहावं याबाबतसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, तोही तुम्ही पहा. आणि इयत्ता 10वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये मी अतिशय सुंदर वर्णन याचं केलेलं आहे. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा.